नमस्कार, मी भाग्यश्री दत्तात्रय जोशी देवगडमध्येच राहते, त्यामुळे देवगडमधल्या आंब्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। कैरीचं पन्ह मी दाखवणार आहे। बाजारातली काहीतरी पेय पिण्यापेक्षा आपल्याला कैरीचं पन्ह उत्तम, तब्येतीलाही चांगलं। तर आपण आता त्याला काय काय लागतं ते बघूया। हिरवी कैरी म्हणजे अशी, त्यामध्ये थोडासा मी गूळ घालतो, साखर, मीठ आणि वेलची हे आपल्याला साहित्य लागणार आहे। ही साल काढलेली कैरी आहे, ती आता आपण किसून घेणार आहोत। तयार झालेली ही अगदी कच्ची आहे। तयार झालेली कच्ची कैरी घेतली तर त्याचा रंगही वेगळा येतो। हा आपला आता किसून झालेली कैरी। आता ही आपण किसलेली कैरी एका बाउलमध्ये घेणार आहोत। सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि साधारण किसाच्या दुप्पट साखर आणि मग गूळ एक भाग हवा असेल तर आपल्याला ही दुप्पट साखर आहे किसाच्या, निम्मे मी गूळ घालणार आहे। ज्यांना गूळ आवडत नसेल त्यांनी सगळी साखर घ्यायला चालते आणि हे सगळं एकत्र करून ठेवायचं आणि हे साधारण मिश्रण हे 2 दिवस मुरत ठेवायला लागतं। त्याला आपोआप सगळं पाणी सुटायला लागतं, वेगळं पाणी त्यात घालायचं नाही। आता ही कैरी किसून मी त्यात गूळ, साखर, मीठ, वेलची असं घालून 2 दिवस मुरत ठेवलं होतं। हे आता असं मिश्रण तयार झालेलं आहे, त्याचं आपण आता पन्ह तयार करणार आहोत। हे आपलं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर राहू शकतं, बाहेरही ते 8 दिवस राहू शकतं। आपण केव्हाही त्याचा पन्ह तयार करू शकतो। हे अशाच पद्धतीत उकडलेल्या आंब्याचंही आपल्याला करता येतं। आंबे उकडून घ्यायचे, त्याचा बरक काढायचा, त्याच्यात तिप्पट साखर घालायची आणि मिक्सरला फिरवायचं। त्याला चवीला जराशी वेलची आणि मीठ घालायचं आणि ते डब्यामध्ये घालून ठेवायचं। मुलांना काही ब्रेडला हवं असेल, पोळीला हवं असेल तर देऊ शकतो आपण जॅमसारखं। आता आपण ह्याचं पन्ह तयार करणार आहोत। किस घेतलेला आहे, त्याच्या तिप्पट त्याला पाणी खपणार आहे। जर जास्त चवीला असा आंबट हवं असेल, गोड हवं असेल, त्या मनानं आपण मीठ साखर कमी जास्त घालू शकतो। स्ट्रॉंग हवं असेल तर पाणी कमी घालायचं, फिकं ज्यांना हवं असेल त्यांनी पाणी जास्त घालावं। हे सगळं असं ढवळायचं आणि गाळण्यावर गाळून घ्यायचं। आता हे सगळं कैरीचं पण आपलं तयार झालेलं आहे। आपल्याला पिण्यापूर्वी जराशी वेलचीची पावडर इथं अजून घालावी, त्यामध्ये घातलेली होती किसामध्ये, पण जास्त वास आवडत असेल तर परत घालावी थोडी आणि घ्यावं। हे आपल्याला पिण्यासाठी तयार झालं आहे। आता एकदा प्यालं की तुम्हाला परत अजून प्यावंसं वाटेल, ते आता घेऊन बघायला हरकत नाही कसं लागतं। हे तयार आहे आपल्याला आता पिण्यासाठी। अशा पद्धतीच्या एक्सपर्ट्स रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा अस्सल होममेड रेसिपीज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज।